आज देशाच्या 14व्या राष्ट्रपतींची घोषणा होणार आहे। सकाळी 11 वाजता राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे। मतमोजणीचे 8 राऊंड झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता निकाल घोषित केला जाईल। राष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत होईल आणि यात रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 17 जुलैला विक्रमी 99% इतकं मतदान झालं होतं, त्यामुळे विजयी अंतर किती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपतोय, त्यामुळे 25 जुलैला नवे राष्ट्रपती शपथ घेतील। समाजवादी पार्टीचे जिल्ह्याला गोरक्षकांकडून होणाऱ्या मारहाणी आणि हत्यांबाबत चर्चा सुरू असताना अग्रवाल यांनी हिंदू देवतांची तुलना मद्याशी केली, त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालत अग्रवाल यांनी माफी मागावी अशी मागणी केली। या गोंधळामुळे कामकाज 2 वेळा तहकूबही करावं लागलं। कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अग्रवाल यांनी आपल्या विधानांबाबत दिलगिरी व्यक्त केली आणि उपसभापती जे.पी. कुरियन यांनी वाक्य कामकाजातून काढून टाकत मीडियालाही ती न दाखवण्याबाबत निर्देश दिले। फरार घोषित केलेला मद्यसम्राट विजय माल्या ह्याच्या भोवतीचा फास अधिकाधिक घट्ट होत चाललाय। सीबीआय आणि ईडीची संयुक्त टीम ब्रिटनच्या अभियोजन अधिकाऱ्यांना माल्याविरोधात पुरावे देणार आहे। मागील महिन्यात माल्याविरोधात ईडीद्वारे दाखल केलेली चार्जशीट ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना सोपवण्यात येणार आहे। तसंच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील माल्यांची माहितीही ईडीचे कायदे सल्लागार देणार आहेत। त्याचबरोबर ईडीने फ्रान्स, अमेरिका, सिंगापूर, मॉरिशस, आयर्लंड आणि यूएई ह्या देशांकडे माल्याविरोधात तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। खाजगी आयुष्याचा हक्क अनिर्बंध हक्क असू शकत नाही आणि त्यावर निर्बंध घालण्याचे हक्क सरकारला आहेत, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। सरकारी योजनांचे फायदे घेण्यासाठी आधारची सक्ती आणि त्यायोगे होणारी नागरिकांच्या खाजगी आयुष्यातील हस्तक्षेपांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलंय। बुधवारी याचिकाकर्त्यांतर्फे देशातल्या सुप्रसिद्ध कायदेतज्ञांनी लिखित स्वरूपात आपले युक्तिवाद नोंदवलेत आणि या युक्तिवादांमध्ये खाजगी आयुष्य हा मूलभूत अधिकार आहे आणि सरकार त्यात हस्तक्षेप करता कामा नये अशी भूमिका मांडण्यात आली आहे। काल दिवसभर या विषयावरती सुनावणी सुरू होती। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातल्या तिथरी गावामध्ये ढगफुटीमुळे 6 जणांचा बळी गेलाय। रात्री झालेल्या ढगफुटीमुळे अख्खं गाव देशोधडीला लागले। ढगफुटीनंतर डोडा किश्तवतवाडा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। रात्री 2:20 ही ढगफुटी झाली। त्यानंतर गावातल्या मशिदीजवळ राहणारं एक कुटुंब गाडलं गेलं। त्यापैकी 6 जणांना वाचवण्यात यश आलं असून 3 जण घराच्या ढिगाऱ्यात गाडले गेल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। निम्मा देश पाण्याखाली गेलाय। देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पुराचा हाहाकार पाहायला मिळतोय। आसाममध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। आसाममध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 73 वर गेलाय। आसाममधील बहुतांशी गावात पुराचं पाणी घुसलं असून जनजीवन विस्कळीत झालंय। पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य राबवलं जात आहे। आसामसोबतच ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशातही पुरानं थैमान घातलंय। ह्या दोन्ही राज्यातही पुरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। तर तिकडे दक्षिण हैदराबादमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना उडाली आहे। कोल्हापुरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम आहे। संततधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर पडलं असून ते आता गायकवाड पुतळ्यापर्यंत पोहोचलंय। श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचलंय। गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 136
1.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पाऊस असाच सुरू राहिला तर पंचगंगा नदी लवकरच इशारा गाठण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये 907.74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा कोल्हापूर रोडवर पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आल्यानं अनेक मार्ग बंद झालेत. आतापर्यंत 30हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश दिला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितलंय. आपण या मे महिन्यामध्ये पूर्व परिस्थिती म्हणून सर्व विभागांची एक सविस्तर बैठक घेतलेली होती. त्याच्यामध्ये बांधकाम विभागानं काय करावं, प्रत्येकाची SOP आहे तयार झालेली. आरोग्य विभागाने काय करावं, बांधकाम विभागाने काय करावं, आमचे तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तिथले कक्ष कार्यरत आहेत. यंत्रणा पूर्णपणे ह्यासाठी सज्ज आहे आणि ज्या काही उपाययोजना करायला लागतील भविष्यातसुद्धा त्या आम्ही अतिशय तत्परतेने करू. रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसानं कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अवजड वाहतूक कुंभारली घाटातून सातारा मार्गे वळवण्यात आली आहे. काही वाहतूक ही चिपळूण गुहागर बायपास मार्गे वळवण्यात आली आहे. चिपळूणच्या बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. वशिष्ठी नदीवरचा बाजार पूल पाण्याखाली वाहून गेलाय. चिपळूणच्या चिंचनाका, जिप्सी कॉर्नर, नाईक कंपनी, जुना बाजार पूल, भाजी मंडई ह्या ठिकाणी पाणी भरलं आहे. तसंच हवामान खात्याकडून येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात येतोय. विदर्भातील काही भागात पुढील दिवसात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय. पुणे वेधशाळेकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र देखील पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. पुण्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी पुढील दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात येतोय. रेनफॉल हुआ है, ऐसे पूना में थोड़ा सा कम लग रहा है लेकिन वाइड स्प्रेड रेनफॉल है. कई जगह पे विदर्भा में कई जगह हेवी रेनफॉल, कोंकण एंड गोवा में बहुत तेज़ बारिश, विदर्भा में भी 1-2 जगह बहुत तेज़ बारिश की संभावना है. मराठवाड़ा और मध्य महाराष्ट्र में कहीं कहीं तेज़ बारिश की संभावना और यह दौर कम से कम 2-3 दिन और चलेगा. भांडूपमध्ये काही ठिकाणी रस्त्यांची चाळण झालेली असून पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्या विभागात तर रस्त्यांची अक्षरशः चाळण पाहायला मिळते. हा रस्ता मे महिन्यातच बनवण्यात आला होता, परंतु पावसानं या रस्त्या दुरुस्तीची पोलखोल केली आहे. ह्या रस्त्यांची दुरावस्था झालेली असताना स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवणारे नगरसेवक रमेश कोरगावकर आणि महापालिकेचे S वॉर्डातले उपायुक्त संतोष कुमार धोंडे नेमकं करतायत तरी काय असा झी24 तासनं सवाल उपस्थित केला आहे. पहिल्याच पावसात कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेल्या उधवा ते धुंदलवडी हा रस्ता खराब झालाय. PWDनं तब्बल 26 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या हा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या रस्त्याचं काम प्रलंबित होतं. हा रस्ता 3 महिन्यांपूर्वी बनवून पूर्ण झाला होता आणि वाहतुकीसाठीही खुला झाला होता. मात्र पहिल्या पावसातच रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पुलावरील रस्ता अनेक ठिकाणी खचलाय. या संदर्भात PWDच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणीही कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीये. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये मोठी नाराजी व्यक्त होते. जनतेचे पैसे असे पाण्यात जात असतील तर जाब विचारायचा तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित होतोय. ह्या रस्त्याला लगभग आता 2 महिने पण व्हायला झाले नाही आणि ह्या रस्त्याची खूपच अवस्था बेकार झाली. पहिल्याच पावसामध्ये त्याच्या भरपूर ठिकाणी खड्डे पडले आणि त्याच्यामध्ये पाणी साचून काही लोक पडतात सुद्धा. धुंदलवाडी ते उधवा आहे, रस्त्याची खूपच वाईट परिस्थिती झाली आहे. मध्ये मध्ये फुल सगळं अर्धवट तुटल्यासारखे आहेत. ते नुसतं आता तात्पुरतं मलमपट्टी करून गेले. कधी बांधला हा रस्ता? हा झाला 1 महिना झाला. 1 महिना झाला. अजून परत ते कोट्यावधी रुपये खर्च करून ना काही उपयोग नाही त्याचा. धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्याच्या खुनानंतर आता त्याला मारहाणाचे CCTV व्हिडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर ह्या लाईव्ह खुनाच्या चित्रीकरणानं धुमाकूळ घातलाय. गुड्ड्याला किती लोकांनी मारले आहे हे या चित्रीकरणात कैद झालंय.
गुड्ड्याच्या मृत्यूचा हा थरारक व्हिडिओ अंगावर काटे आणणार आहे. शाफिउद्दीन शेख उर्फ गुड्ड्या ह्याचा 8 ते 10 जणांनी निर्घुण खून केला आणि त्याच्यावर गोळ्या झाडून आणि तलवार कोयत्यानं मारहाण करून गुड्ड्याला ठार मारलंय. या घटनेनंतर सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पुरावे गोळा करण्यात आलेत. विक्की गोयर, राजेंद्र उर्फ भद्रा देवरे, भीमा देवरे, दादू देवरे, श्याम गोयर, विलास गोयर उर्फ छोटा पापा, विजय गोयर उर्फ बडा पापा यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. अकरावी प्रवेशाची दुसरी यादी वेळेच्या आधी म्हणजेच बुधवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. आज 5 वाजता प्रवेशाची दुसरी यादी वेळापत्रकानुसार जाहीर केली जाणार होती. मात्र विद्यार्थ्यांना लवकर पाहता यावी म्हणून शिक्षण उपसंचालकांनी बुधवारी रात्री ही यादी जाहीर केली. यादी रात्री जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांना गुरुवारी दिवसभर पाहता येणार आहे. पहिली यादी जाहीर करताना गोंधळ उडाला होता, त्यामुळे मुंबईतील 11वी प्रवेशाची यादी अगोदरच जाहीर केली आहे. ही यादी संकेतस्थळावर आता पाहता येते. गणेशोत्सवात ऑनलाईन आरक्षण सुरू केलं जाणार आहे. 2300 पेक्षा जास्त एसटी गाड्या यावेळी कोकणात सोडण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय. या काळात गणेशोत्सवानिमित्त कोकण मार्गावर मोठी वाहतूक कोंडली होते, तेव्हा कोकण मार्गावर जड वाहतुकीला बंदी असेल. तसंच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आरटीओ तसंच वाहतूक पोलीस यांना ठिकठिकाणी तैनात केलं जाणार असल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं. प्रतिवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी एस टीची मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ 2300 गाड्या ह्या इतर भागातून मागवून कोकणाकरता खास गणपतीकरता सोडल्या जाणार आहेत. आणि त्याचा आता एस टी महामंडळाच्या वतीने 15 तारखेपासून सर्व एस टीचं आरक्षण करण्याला सुरुवात केलेली आहे आणि ती सगळं ऑनलाईन आरक्षण असणार आहे. माझ्या मते 16-1000 गाड्या तर पटापट बुक होतातच, 8-4 दिवसात बुक होतील. इतरही गाड्या आता रेल्वेमध्ये 13,000 लोकांचं अजून वेटिंग लिस्ट आहे. त्यातले अनेक लोक जर इथे येणार असतील तर त्यांची व्यवस्था करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. मंत्रालयातील पार्किंगच्या गोंधळाची बातमी दाखवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची धावपळ आता सुरू झालेली आहे. पार्किंगबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सादरीकरण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. 2012ला मंत्रालयाला लागलेली आग विझवताना मंत्रालयातील पार्किंग हा मोठा अडथळा ठरला होता. तेव्हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पार्किंग बाहेर करण्याचं निश्चित करण्यात आलं. मात्र हा साधा पार्किंगबाबतचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारला काही करता आला नाही आणि भाजप सेना सरकारलाही 2.5 वर्ष उलटली तरी याबाबत निर्णय घेता आलेला नाही. तेव्हा झी24 तासनं 2 दिवसांपूर्वी मंत्रालयात पार्किंगबाबत ही बातमी दाखवली आणि त्याची दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अंतिम सादरीकरण लवकरात लवकर करण्याचे आदेश देण्यात आले. तेव्हा मंत्रालय परिसरामध्ये मंत्रालयातील वाहनांसाठी भूमिगत आणि बहुमजली पार्किंगचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. पार्किंगच्या विषयामध्ये सुद्धा काही अंडरग्राऊंड पार्किंग आणि बाजूच्या काही स्पेसेस वापरणं असं करून मंत्रालयामध्ये मिनिस्टरसहित कोणीही गाडी घेऊन येणार नाही. असं झाल्याशिवाय जो धोका वारंवार जाणवतो की काहीतरी मोठी दुर्घटना घडली तर काय व्हायचं ते होणार नाही. पण त्याची पर्यायी व्यवस्था पहिली करायला लागेल, ती आम्ही करतो. पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूनं बाधित असलेल्या तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झालाय. तरीही स्वाईन फ्लू रोखण्यासाठी महापालिकेनं काही उपाययोजना केल्याचं दिसून येत नाहीये. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे स्वाईन फ्लूची लस जीएसटीच्या अस्पष्टतेमुळे उपलब्ध होत नसल्याचं महापौर नितीन काजळे यांनी म्हटलंय. जीएसटीबाबत स्पष्टता नसल्यानं खासगी पुरवठादारही स्वाईन फ्लूची लस विकत देत नसल्याची धक्कादायक माहिती महापौर नितीन काजळे यांनी दिली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण रामभरोसे आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालाय. महापालिकेच्या हॉस्पिटलला शासन आपल्याला ह्या स्वाईन फ्लूची लस पुरवत होते, परंतु ते पण आता आपल्याला येत नाही. त्याच्यानंतर मग आपण आपल्या महापालिकेतर्फे आपण जे खाजगी पुरवठादार आहेत त्यांच्याकडनं मागवतोय, परंतु त्यांनी जीएसटीचं कारण पुढं करून ते म्हणले आम्ही 4-5 दिवसामध्ये उपलब्ध करू.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत स्वाईन फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आता खुद्द महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. आतापर्यंत 292 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आलेत. यात 14 जणांचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लू पासून बचाव व्हावा याकरता ठाणे महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. लोकांनी तोंडाला मास्क लावावं, सर्दी खोकला ताप अंगावर काढू नये, त्यावर त्वरित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत असं आवाहन करण्यात येत आहे. तसंच कळवा रुग्णालयात 6 जंतुविरहित खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर 10 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 8 निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. ह्यात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील 2 महिलांचाही समावेश होता. तसंच या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. या जखमींमध्ये पालघरमधील डोंगरे कुटुंबीय आहेत. डोंगरे यांना कमरेत ती गोळी लागली आहे. त्या हल्ल्याची दहशत आजही डोंगरे कुटुंबियांमध्ये कायम आहे. 10 दिवस उलटल्यानंतरही भीती ह्या कुटुंबियांच्या मनात घर करून बसली आहे. उघड्या डोळ्यांनी आपला मृत्यू त्यांनी पाहिला होता. जवानांनी आम्हाला खूप सहकार्य केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 2 दिवसांपूर्वी डोंगरे कुटुंबीय सुरतमधून उपचार घेऊन आपल्या घरी पोहोचलंय. बाजारपेठच्या जरा पुढे गाडी गेल्यानंतर 5 जवान उभे होते पोलीसच्या टेस्टवर. पण आम्हाला पण एवढी काही कल्पना नव्हती. आम्ही म्हटलं निसर्गाची मजा लुटत होतो. ते म्हटलं आपले रक्षक असतील. पण जरा गाडी पुढे गेल्यानंतर ती समोरनी पहिली फायरिंग झाली आहे ड्रायव्हरच्या याच्यावर. सर ड्रायव्हरने एवढं सांगितलं की तुम्ही सगळे सावध राहा. त्यांनी खाली मान करून गाडी चालूच ठेवली आणि बाजूला सांगितलं तुम्ही पहिले दरवाजे लावून घ्या. दरवाजे लावतानाच म्हटलं दरवाजावर जोरात आवाज आला लात मारल्यासारखं. पण काय त्यांना ते काय सक्सेस झालं नाही. नंतर मग काही साईडला गाडी चालू होती, मग साईडला फायरिंग चालू केली. त्या अवस्थेमध्ये लोकांच्या गोळ्या बऱ्याच लागल्या. ठाण्याच्या महाराष्ट्र नगर भागात असलेल्या म्हाडाच्या 2 धोकादायक इमारती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. सुदैवानं ह्या इमारती यापूर्वीच रिकामी करण्यात आल्या होत्या. कोणतीही जीवित अथवा वित्तहानी यावेळी झालेली नाहीये. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव बाजूची इमारत देखील रिकामी करण्यात आली असून ह्या इमारतींमधील 20 कुटुंबांना इतरत्र हलवण्यात आलं आहे. अमरनाथ मेटल नगर परिसरातील संरक्षक भिंत घरावर कोसळल्यानं घरांचं मोठं नुकसान झालंय. डोंगराळ भागात असलेल्या या घरांच्या खालील माती देखील खचायला आता सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर या ठिकाणी असलेली 8 ते 10 घरं कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत टोमॅटोची आवक कमी झाल्यानं बाजारात टोमॅटोचे दर प्रचंड वाढले. टोमॅटोचे भाव वाढल्यानं चोरीच्या घटना देखील समोर येतात. असाच एक टोमॅटो चोरीचा गुन्हा दहिसर पोलीस ठाण्यात नोंद झालेला आहे. जवळपास 30 कॅरेट टोमॅटो चोरीला गेलेत. मात्र ह्या प्रकरणी कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. राज्य मानवाधिकार आयोगाचे कर्मचारी जर रोजंदार म्हणून काम करत असतील आणि हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करता येत नसेल तर मग राज्य सरकार मानवाधिकार आयोगाला टाळं का ठोकत नाही असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टानं केलाय. मानवाधिकार आयोगाला आपले कर्मचारी नियमित करता येत नसतील आणि त्यांचेच मानवाधिकार जपता येत नसतील तर मग सर्वसामान्यांच्या अधिकारांचं रक्षण आयोग कसं करणार असा कोर्टानं सवाल उपस्थित केला आहे. मुंबईवरून वाशी येथील कोल्ड स्टोरेजमध्ये मांस ठेवण्यासाठी चाललेल्या गाडी चालकाला अडवण्यात 2 तोतया पत्रकारांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. पत्रकार असल्याचं सांगत 5 जणांनी वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अडवलं. टेम्पोमध्ये गाईचं मांस असल्याचं सांगत गाडी 5 पत्रकारांनी अडवली. त्यांच्याबरोबर हुज्जत घालत त्यांना जबरदस्ती वाशी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील विक्रमगडच्या नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी नेमावा ह्या मागणीसाठी नगराध्यक्षासह नगरसेवकांनी उपोषण सुरू केलंय. गेल्या 4 महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्यानं या नगरपंचायतीला कुणीही वाली नसून मुख्याधिकाऱ्याविनाच कारभार चालवला जात असल्यानं तेथील नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मुख्याधिकारी नेमण्यासंदर्भात रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणास बसून दाद मागितली आहे.
शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 2 शिक्षक आमदारांनी पदयात्रा आंदोलनाला सुरुवात केली आहे. तब्बल 7 दिवसांच्या पायी प्रवासानंतर ही पदयात्रा थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या घरावर धडकणार आहे. मनजित सिंग बिट्टा यांनी शिर्डीत साई दर्शनानंतर भारतीय सेनेचं कौतुक करताना मोदी सरकारची स्तुती केली आहे. पाकिस्तानच्या एका गोळीला 100 गोळ्यांचं उत्तर योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. 1-1.5 महिन्यात पाकिस्तानचे 100वर सैनिक ठार केल्याचंही त्यांनी सांगितलं. संघर्षाला हवी साथ ह्या झी24 तासनं सुरू केलेल्या विशेष उपक्रमाची यशस्वी सांगता आज विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यानं मुंबईत होत आहे. घरातील प्रतिकूल परिस्थितीवर आणि अडचणींवर मात करत 10वीच्या परीक्षेत 90% अधिक गुण मिळवणाऱ्या 20 गरजू गुणवंतांच्या संघर्ष कहाण्या आम्ही गेले महिनाभर आपणास दाखवल्या होत्या आणि त्यांच्या संघर्षाला मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्राच्या दातृत्वाला आम्ही आवाहन केलं आणि त्यानुसार केवळ महाराष्ट्र किंवा देशातूनच नव्हे तर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. झी24 तासच्या प्रेक्षकांनी ह्या गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना लाख मोलाची मदत धनादेशा रूपानं दिली आहे. झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्या उपक्रमाचं यंदा 4थं वर्ष आहे. सध्या हा सोहळा मुंबईच्या दीक्षांत सभागृहात सुरू आहे. समाजाच्या सर्वच क्षेत्रामध्ये आपलं स्थान निर्माण करणारी दिग्गज व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या आधीच्या 3 वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रमी मदत जमा झाली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख, माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, सिने अभिनेते अशोक सराफ, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, पोलीस उपायुक्त मनोज कुमार शर्मा आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे दिनेश घोडके आदी मान्यवरांच्या हस्ते ह्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतोय. महाराष्ट्राच्या दुर्गम ग्रामीण भागातल्या या विद्यार्थी रत्नांना मुंबई दर्शन सफरही घडवण्यात येणार आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा अर्थातच फास्ट. दहशतवादी कारवाया तसंच दहशतवाद्यांना पाकिस्तानात मिळत असलेली सुरक्षा पाहता अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी देशांच्या सूचीत टाकलंय. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात मुक्तपणे वावरत आहेत. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यापासून ते निधी जमा करण्यापर्यंत सर्व काही पाकिस्तानमध्ये सर्रास सुरू आहे. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सुरक्षित जागा असल्याचा दावा अमेरिकेनं आपल्या वार्षिक कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझममध्ये केला आहे. भारताने अनेक वेळा पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर आणलाय. आता पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या सूचीत टाकल्यानं भारताला मोठं यश मिळालंय. सिक्कीम सीमेवर भारतासोबत वाद सुरू असताना चीननं तिबेटमध्ये हजारो टन हत्यारांचा साठा जमा केलाय. चीनी सेनेचं मुखपत्र असलेल्या PLA डेलीने याबाबतचा खुलासा केलाय. चीनी सैन्यानं जूनच्या अखेरपासून तिबेटमध्ये हत्यारांचा साठा जमा करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेनं देखील हत्यारं त्या ठिकाणी पोहोचवली जात आहेत. भारतासोबत असलेल्या सीमावाद पाहता चीनी सेनेच्या वेस्टर्न थिएटर कमांडरनं उत्तर तिबेटच्या कुनलुन डोंगरावरती सारी रसद जमा केली आहे. डोकलाममध्ये भारतावर दबाव आणण्यासाठी चीननं ही रणनीती आखली आहे. आणि आता मनोरंजन विश्वातील घडामोडींचा आढावा अर्थातच फास्ट. मणिकर्णिका या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कंगना रनौत थोडक्यात बचावली आहे. हैदराबादमध्ये सध्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे आणि ह्याच दरम्यान सहकलाकार निहार पांडेसोबत सुरू असलेल्या फाईट सिक्वेन्स शूटिंगमध्ये दरम्यान निहारनं केलेल्या आघाताचं टायमिंग चुकलं आणि हा आघात कंगनाच्या कपाळावर पडला. रक्तबंबाळ अवस्थेत कंगनाला रुग्णालयात नेण्यात आलं. तिच्या कपाळावर 15 घालण्यात आले. डॉक्टरांनी तिला 4 दिवसांच्या बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. मराठ्यांच्या इतिहासावर सिनेमांची निर्मिती करणं हे बॉलिवूडसाठी आता नवीन राहिलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा तानाजी मालुसरे यांचा पराक्रम लवकरच आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित तानाजी द अनसंग वॉरियर हा बायोपिक सिनेमा लवकरच बिग स्क्रीनवर झळकणार आहे. अभिनेता अजय देवगण या सिनेमात
तानाजी ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. ह्या सिनेमाचा पहिला पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलाय. लोकमान्य एक युग पुरुष ह्या सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत तानाजी द अनसंग वॉरियर ह्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. 2019 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. अभिनेत्री कंगना राणावत करण जोहरच्या शोमध्ये बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाही या विषयावर सगळ्यांचं लक्ष वेधत होती. तिच्या ह्याच वक्तव्यामुळे थेट आयफा पुरस्कार सोहळ्यामध्येही तिच्यावरती निशाणा साधण्यात आला. करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवन यांच्या स्किटमधून कंगनावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली. हा सगळा ड्रामा रंगला न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात. आता मात्र ह्या संपूर्ण प्रकरणावर निर्माता दिग्दर्शक करण जोहरनं माफी मागितली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.